गुन्हेगारीबाबत नेहमीच चर्चेत असलेल्या बीडची आणि तिथल्या घडामोडीची चर्चा रोज एका नव्या वळणावर पोहोचत आहे। तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड्याचा मुलगा सुशील कराड यानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि ती मोठ्या चर्चेची ठरलेली आहे। आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटल्यामुळे तो आता नेमकं काय बोलणार, नेमका कोणता खुलासा करणार याची उत्सुकता वाढलेली आहे। एवढ्यातच आता मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्या नावाचा उल्लेख करीत धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेल्या गोविंद फड यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे। मोठी खळबळ उडवून दिलेल्या या पोस्टचे समर्थनही केले गेलेले आहे आणि त्याला विरोधही दर्शवण्यात आलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास, भंडारा लावून बोलतोय अशा आशयाची पोस्ट धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असलेल्या गोविंद फड यांनी फेसबुकवर केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या पोस्टमधून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांना धमकी वजा इशारा देण्यात आलेला अशा पद्धतीचा एक आरोप केला जाऊ लागला आहे। गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे। विविध आंदोलनाच्या दरम्यान नेते मंडळीवर टीका होत असताना गोविंद फड यांच्या पोस्टने आता मोठी खळबळ उडालेली आहे। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधक यांच्याकडून तीव्र अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नावं घेत मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना उद्देशून भाष्य केल्यामुळं हा प्रकार अधिक गंभीर मानला जातोय। काही जणांनी या पोस्टला खुलं आव्हान म्हणून पाहिलं आहे, तर राजकीय दबावाखाली अशी भाषा वापरणं चुकीचं असल्याची टीकाही केली जाऊ लागली आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थकाकडून फड यांच्या भूमिकेचं समर्थन करण्यात येत आहे। आता ही पोस्ट नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे हे समजत नसलं तरी ही एक धमकी असल्याचं मानलं जाऊ लागलं आहे। बीडमध्ये पूर्णपणे गुन्हेगारीचं वातावरण असून महाराष्ट्रातील या जिल्ह्याला बिहारची सुद्धा उपमा दिली जाते। इथली गुन्हेगारी पार्श्वभूमी राज्यभर चर्चेची ठरलेली असताना गुन्हेगारीला उत्तेजन मिळेल अशाच घटना इथं सातत्यानं घडत आहेत। राज्याचा गृह विभाग इथं सपशेल अपयशी कुचकामी ठरल्याचं अनेकदा दिसून आलेलं आहे। उघडपणे आणि जाहीररित्या इथं धमक्या दिल्या जातात, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो। आता पुन्हा एकदा अशी धमकी देणारी पोस्ट व्हायरल झाली आहे। काही अघटित घडण्याच्या आधीच पोलिसांकडून काही दखल घेतली जाते का, हे आता पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।